विलिनीकरणानंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व दादा करणार होते। राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातून शशिकांत शिंदेंचा मोठा दावा, तर पक्ष मजबूत करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, लेखामध्ये उल्लेख। शशिकांत शिंदेंच्या लेखावर माझा आक्षेप आहे। अदृश्य शक्तींच्या कारवायांमुळे दादा राष्ट्रवादीतून बाहेर पडल्याच्या दाव्यावर सवाल, जशास तसं उत्तर देणार सुनील तटकरेंचा इशारा। अजितदादांना फोन केला, यात माझा काय दोष? सहकार्यांसोबत बोलू शकत नाही का? मला आणि तटकरेंना टार्गेट केलं जातंय। अनौपचारिक गप्पांवेळेस प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य। विलिनीकरणाचा प्रस्ताव समोरून आल्यास चर्चा करू, सुनील तटकरेंचं विधान। तर भाजपसोबत राहण्याची दादांची स्पष्ट भूमिका होती। विलिनीकरणाबाबत हिरामण खोसकर यांची बाजूही जाणून घेणार तटकरेंची भूमिका। दादांच्या मृत्यूनंतर पवारांच्या पक्षाकडून माध्यमांसमोर विलिनीकरणाच्या चर्चा, आमच्याशी चर्चा केली असती तर भूमिका मांडली असती। आता विलिनीकरण होणार नाही, अनौपचारिक गप्पांवेळेस प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य। अहमदाबाद विमान अपघाताच्या बातमीनं दादांच्या अपघातासंदर्भात संशय आणखी बळावला। पायलटवर कुणाचा दबाव होता का? सखोल चौकशी व्हावी, रोहित पवारांची मागणी। मंत्रालयात नरहरी झिरवाळ यांच्या दालनामध्ये लाच घेतल्याप्रकरणी लिपिकाला अटक, तर सचिवावर देखील आरोप। वर पैसे द्यावे लागतात असा झिरवाळांच्या सचिवाचा दावा, तक्रारदार हरिराम घांची यांचा आरोप। मुंबईमध्ये स्थायी समितीसाठी भाजपकडून 3 नावांची चर्चा, प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर आणि हरीश बांदिवडेकर यांच्या नावाची चर्चा। स्थायी समितीचं अध्यक्षपद कुणाला मिळणार याकडे लक्ष। मंत्री गणेश नाईक यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर पुन्हा निशाणा। नवी मुंबईतील भूखंड बिल्डरांच्या घशात घातल्याचा आरोप, नगरविकास खात्यावर सवाल उपस्थित। उरणमध्ये आमदार महेश बाल